दिवस 5वा डेली प्रॅक्टिस क्वेश्चनमध्ये आपण पहिल्यांदा फिजिक्सचे 5, केमिस्ट्रीचे 5 आणि नंतर बायोचे 10 असे डेली क्वेश्चन्स बघतोय. त्यामध्ये जो पहिला क्वेश्चन्स आहे, अ पार्टिकल इज मूव्हिंग विथ अ कॉन्स्टंट स्पीड इन अ सर्क्युलर पाथ वेन अ पार्टिकल टर्न्स इन अन अँगल 90 डिग्री. म्हणजे सर्क्युलर पाथमध्ये जात असताना आपल्याला त्यानं 90 डिग्रीज म्हणजे समजा तो पार्टिकल ए या पोझिशनपासून बी या पोझिशनपर्यंत गेल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की इथं झालेला जो थीटा आहे तो काय असेल, π/2 झालेला असेल 90 डिग्री. तर आपल्याला इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटीचा रेशो पाहिजे. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी काय असते, तर व्ही बरोबर आर ओमेगा असतं आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम घ्यायची आहे आपल्याला. आता ही जी डिस्प्लेसमेंट आहे तर इथून इथपर्यंत आर असेल, तर इथून इथपर्यंत आर असेल, तर झालेली डिस्प्लेसमेंट काय असेल, 2√r असेल. म्हणजे सॉरी r√2 असेल. म्हणजे हे ॲव्हरेज व्हेलॉसिटी जेव्हा आपण फाइंड करणार आहे ती डिस्प्लेसमेंट आपण किंवा S/T. मग आता हा S आपल्याला लक्षात आलं की जी डिस्प्लेसमेंट आहे ती आपल्याला r√2 झालेली आहे. पण टाईम जर ओमेगा इज इक्वल टू 2π/t असतं तर टी बरोबर काय झालं, ओमेगा बरोबर θ/t असतं. म्हणजे थीटा आपला π/2 आहे, तर टी बरोबर काय होणार आहे, θ/ओमेगा. म्हणजेच थीटा झाला तुमचा π/2 अपॉन काय आलं, ओमेगा. मग ही व्हॅल्यू आपण पुट करू तर r√2 किंवा हे आपण सॉल्व केल्यानंतर काय येईल, तर r ओमेगा√2 हे 2 डिनॉमिनेटरमधलं वर गेल्यानंतर 2√2 होईल आणि हे डिनॉमिनेटरमध्ये पाय होईल. म्हणजेच 2√2 r ओमेगा अपॉन पाय, म्हणजे हे पाय न्यूमरेटरमध्ये गेलं. तर आपल्याला लक्षात येतं की याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू कॅन्सल आउट होतील त्या व्हॅल्यू कॅन्सल आउट होत असताना कोणकोणत्या कॅन्सल होतील, तर यामध्ये आरला आर कॅन्सल होईल, ओमेगाला ओमेगा कॅन्सल होईल आणि आपल्याला उरेल ते π/2√2. आणि ही जी व्हॅल्यू दिलेली आहे π/x√2. क्वेश्चनमध्ये आपल्याला π/x√2, तर पायला पाय कॅन्सल, √2ला √2 कॅन्सल, तर एक्सची व्हॅल्यू 2. म्हणजे हे आपलं ॲन्सर असणार आहे. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॅल्यू तुम्ही स्टेप बाय स्टेप ॲनालिसिस करा. चला आपण आता पुढच्या क्वेश्चनला जाऊ. या क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपल्याला एक स्टोन आहे ज्याचा मास आपल्याला 1 kg दिला आहे, म्हणजे एमची व्हॅल्यू 1 kg दिलेली आहे आणि जी स्ट्रिंग आहे त्याची लेंथ म्हणजे ती काम काय करणार आहे, रेडियसचं काम करणार आहे 1 मीटर. इफ द ब्रेकिंग टेन्शन ऑफ स्ट्रिंग इज 400, म्हणजे हे जे टेन्शन आहे 400 न्यूटन आहे. मॅक्झिमम लिनियर व्हेलॉसिटी ऑफ अ स्टोन विदाउट ब्रेकिंग द स्ट्रिंग रोटेशनल इन अ हॉरिझॉन्टल प्लेन. आता लक्षात घ्या, जेव्हा आपण ही जी स्ट्रिंग आहे ही कशामध्ये फिरवलेली आहे, ही स्ट्रिंग फिरवलेली जी आहे ती सर्कलमध्ये फिरवलेली आहे आणि हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये जे टेन्शन असणार आहे ते इकडं टी आणि हे जे बॅलेन्स करताना फोर्स असणार आहे तो mv²/r. लक्षात घ्या टी बरोबर mv²/r यामध्ये व्हॅल्यू पुट करू. टेन्शन जे आहे ते 400 न्यूटन आहे, मास जे आहे 1 आहे, व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे, रेडियस आपल्याला 1 आहे. म्हणजे v² बरोबर आपल्याला व्हॅल्यू आली 400. तर लक्षात येतं व्हेलॉसिटी ही ±20 मीटर/सेकंद असणार आहे. म्हणजे ऑप्शन बी आपला हा करेक्ट ॲन्सर आहे. तर याचं तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्याच्यामध्ये लक्षात घ्या जे टेन्शन आहे ते तुमचं सर्क्युलर पाथमध्ये सेंट्रिपेटल फोर्सला बॅलन्स. चला क्वेश्चन नंबर 3 कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3 आपल्याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला न्यूमरिकल टाईपचा इंटिजर हा आहे आणि याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, तर या क्वेश्चनला मी रीड करतो. एक जो स्टोन आहे तो स्टोन 180 सेंटीमीटर लॉंग स्ट्रेट, म्हणजे ही जी लेंथ आहे ती आपल्याला रेडियसचं काम करणार आहे आणि ते 180 सेंटीमीटर म्हणजेच 1.8 मीटरचं काम करेल. आणि ह्याच्यामध्ये रिव्हॉल्युशन दिलेले आहेत जे थीटा जो आहे तो 28 × 2π, म्हणजे एक रिव्हॉल्युशन 2πचं अशा पद्धतीनं थीटा हा तुमचा
28 इंटू 2 पाय झाला. आणि हा एव्हरी मिनिट म्हणजे टाईम जे दिलं आहे तुमचं 1 मिनिट म्हणजेच किती सेकंद असेल तर 60 सेकंद असेल. ॲक्च्युली याच्यावरून आपल्याला ओमेगा कॅल्क्युलेट करता येतो. ओमेगा बरोबर थीटा अपॉन टी म्हणजेच ओमेगा बरोबर 28 इंटू 2 पाय अपॉन 60 सेकंद हे म्हणजे रॅडियन पर सेकंद ही व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. द व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे इथं आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची आहे तर एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे म्हणजे ॲक्सलरेशन दिले. आता ॲक्सलरेशन हे जे आहे ते सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन असतं आणि सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन ए सी बरोबर काय असतो फॉर्म्युला आर ओमेगाचा स्क्वेअर. पण एची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 1936 अपॉन एक्स आणि जी रेडियस आहे ती आपली 1.8 इंटू ओमेगाचा स्क्वेअर म्हणजे काय आला 28 इंटू 2 पाय अपॉन 60 होल ब्रॅकेटचा काय करायचा आहे स्क्वेअर. आता हे कॅल्क्युलेशन सॉल्व करून आपल्याला जी व्हॅल्यू आहे ती फाइंड आउट करायची आहे म्हणजे आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, तर ते 1.8 मल्टिप्लाय इकडे आल्यानंतर डिवाइड होईल म्हणजेच 1936 भागिले 1.8 बरोबर एक्स आणि हे 28 गुणुले 2 म्हणजे हे 30 2 3 6 म्हणजे अपॉन 30 झालेलं आहे. आता हे 28 गुणुले 28 अपॉन 30 गुणुले 30 कारण की स्क्वेअर झाला आणि पाय म्हणजे 22/7 आणि हे 22/7 लक्षात घ्या. साधं सोपं कॅल्क्युलेशन करू 7 एके 7 7 चोक 28 7 एके 7 7 चोक 28 आणि आपल्याला लक्षात येतं 4चं निम्म 2 आणि 30चं निम्म 15 इथं 4चं निम्म 2 30चं निम्म 15 अशा पद्धतीनं आपण कॅल्क्युलेशन करत आहोत. ओके, तर इथं जे उरलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत हे मल्टिप्लाय 4 न्यूमरेटरमधलं इकडं डिनॉमिनेटरमध्ये येईल म्हणजेच एक्स बरोबर 1936 अपॉन 4 इंटू 1.8 हे डिनॉमिनेटरमधलं 15 आणि इकडं 15 आणि इथं 22 हे आपलं डिनॉमिनेटरमध्ये आलं. तर हे कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू आहे ती 125 मिळून जाईल. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः करा. ओके, तर अशा पद्धतीनं हा न्यूमरिकल क्वेश्चन आपल्याला सॉल्व आउट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर 4मध्ये जाऊया. तर ह्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे अ कार इज मुव्हिंग ऑन अ सर्क्युलर पाथ ऑफ रेडियस म्हणजे जी रेडियस जी आहे ते आपल्याला गिव्हन आहे आणि ही रेडियस किती आहे बाळांनो तर 600 मीटर आहे. ह्याच्यामध्ये मॅग्निट्यूड ऑफ टेंजेन्शियल ॲक्सलरेशन आणि सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन इक्वल दिलं आहे. म्हणजे टेंजेन्शियल ॲक्सलरेशन जे आहे AT ते जे सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन आहे ACच्या मॅग्निट्यूड एवढं आहे. म्हणजेच आता जे टेंजेन्शियल ॲक्सलरेशन असतं ते काय असतं तर आपल्याला लक्षात येतं की dv अपॉन काय असतं dx असतं आणि जे सेंट्रिपेटल ॲक्सलरेशन असतं ते काय असतं आपलं v² अपॉन r असतं. मग याच्यामध्ये आपल्याला ला v कॅन्सल करून आपल्याला उरलेल्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या आपण सॉल्व करू इन dv अपॉन v आणि इकडं dx अपॉन काय उरलं तर dx अपॉन r ही व्हॅल्यू आपल्याला उरली. पण आपल्या क्वेश्चनमध्ये असं दिलेलं आहे हे इंटिग्रेशन घेऊ. याच्यामध्ये आपल्याला असं सांगितलं आहे टाईम टेकन बाय द कार टू कंप्लीट फर्स्ट क्वार्टर ऑफ रिव्हॉल्युशन. मग आता ह्याच्यासाठी आपल्याला स्पीड जे दिलेलं आहे ते 54 किलोमीटर/आवर दिलेलं आहे म्हणजेच 54 किलोमीटर/आवरचं आपल्याला मीटर पर सेकंद करणं गरजेचं आहे. म्हणजे 5/18 18 18 3 54 म्हणजेच ही व्हॅल्यू आपल्याला 15 मीटर/सेकंद दिलेली आहे. म्हणजे जे लोअर स्पीड लिमिट असेल ते 15 असेल आणि अप्पर स्पीड लिमिट आपण v घेतो आहे. ज्या पद्धतीनं जी डिस्प्लेसमेंट आहे इनिशियली 0 आणि आपलं हायेस्ट जी डिस्प्लेसमेंट आहे ती x घेऊ. तर इंटिग्रल dv म्हणजेच आपल्याला इथं हे जे कॅल्क्युलेशन करून आपल्याला जो फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायचा आहे बघा इंटिग्रेशन 1/v विथ रिस्पेक्ट टू dv हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे आणि इकडं कॉन्स्टंट r बाहेर आलेला आहे इंटिग्रल इकडं काय उरलेलं आहे dx. लोअर लिमिट अप्पर लिमिट जे आहे तेच आहेत आपण फाइंड आउट करू. आता हे बघा लॉग v ची व्हॅल्यू आपल्याला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट पुट करून कॅल्क्युलेट करायचे आहे. लोअर लिमिट किती आलं आपलं 15 अप्पर लिमिट आहे v हे 1/r आणि उरलं काय आहे तुमचं इंटिग्रल dx x उरलेलं आहे. म्हणजेच आता हे काढू लॉग v मायनस
लॉग व्ही मायनस लॉग 15 म्हणजे एलियन फी अपॉन 15 ही व्हॅल्यू आली आणि राईट साईडला एक्स अपॉन आर आलं. आता हे लॉग काढण्यासाठी आपल्याला एक्सपोनेन्शियल उजव्या साईडला घ्यावं लागतं, म्हणजेच ई रेस टू एक्स अपॉन काय आलं आपल्याला आर आलं. आणि आता हे जे आपल्याला कॅल्क्युलेट केलं तर लक्षात घ्या, जे डिस्टन्स कवर केलं होतं ते क्वार्टर डिस्टन्स कवर केलेलं होतं. म्हणजेच क्वार्टर डिस्टन्स म्हणजेच किती 2 पाय आर डिवाइड बाय आपल्याला काय होईल 4, म्हणजेच थोडक्यात पाय आर अपॉन काय होईल 2. आणि ही कॅल्क्युलेशन आपल्याला आता कॅल्क्युलेट करायचं आहे. बघा, जे टोटल डिस्टन्स दिलं ते क्वार्टर डिस्टन्स दिलं, म्हणजेच जे जे एका रिव्हॉल्युशनमध्ये जे डिस्टन्स असणार आहे आपल्याला व्ही बरोबर आधी रिलेशन काय मिळालं 15 इंटू ई रेस टू एक्स अपॉन आर. डिस्टन्स दिलं ते आपल्याला बघा व्ही बरोबर डी एक्स अपॉन डी टी असणार आहे आणि 15 ई रेस टू एक्स अपॉन आर. तर याला रिअरेंज करू, डी एक्स अपॉन ई रेस टू एक्स अपॉन आर इज इक्वल टू 15 विथ रिस्पेक्ट टू डी टी. हे इंटिग्रेशन आपण घेऊन सॉल्व आउट करू. तर ई रेस टू मायनस एक्स अपॉन आर विथ रिस्पेक्ट टू डी एक्स, जे लोअर लिमिट असणार आहे ते 0 अप्पर लिमिट. आता हे डिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करणार आहे आपण, तर त्यांनी सांगितलं क्वार्टर रिव्हॉल्युशन, म्हणजे जे डिस्टन्स कॅल्क्युलेट करणार आहे ते 2 पाय आर अपॉन किती असणार आहे 4, म्हणजेच पाय आर डिवाइड बाय काय असणार आहे 2, म्हणजे अप्पर लिमिट आपल्याला पाय आर डिवाइड बाय 2 आणि इज इक्वल टू 15 इंटिग्रल डी टी काय आलं टी, म्हणजेच अप्पर लिमिट टी मायनस 0 अशा पद्धतीने टी आलं. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. एक्सपोनेन्शियल टर्म कशा पद्धतीने येऊन जाईल, तर हे आपण 15 टी नॉट आलं ते मल्टिप्लाय इकडं आल्यावर डिवाइड होईल, पण जे हे इंटिग्रेशन आहे हे आपण सॉल्व आउट करू. ई रेस टू मायनस एक्स अपॉन आर हे आपल्याला कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला टी नॉट इज इक्वल टू 4t इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू मायनस पाय बाय 2 ही व्हॅल्यू मिळून जाईल. आणि जर वरच्या इक्वेशनला कम्पेअर केलं आपण, ती व्हॅल्यू आपल्याला टी नॉट इज इक्वल टू टी इन ब्रॅकेट 1 मायनस ई रेस टू पाय बाय 2. तर हे जे इंटिग्रेशन आहे तुम्ही हे मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला होऊन जाईल, त्यामुळं टीची व्हॅल्यू आपल्याला 4t हे ॲन्सर आपल्याला मिळून जाईल. चला तर नेक्स्ट क्वेश्चन 5वा. ॲन ऑब्जेक्ट moves with constant speed along a circular path of a horizontal plane with at center of its origin. म्हणजे सर्क्युलर ट्रॅक आहे, तर या सर्क्युलर ट्रॅकमध्ये हा जो पार्टिकल आहे हा कुठं आहे, तर आपला ओरिजिनपासून मूव्ह होतो आहे असं सांगितलं, म्हणजे 0,0 असं देऊ. तर व्हेन द ऑब्जेक्ट ॲट एक्स इज इक्वल टू +2, म्हणजेच हा जो ऑब्जेक्ट असणार आहे +2 म्हणजे उजव्या बाजूला आपण म्हटलो, तर तेव्हा त्याची व्हेलॉसिटी किती आहे -4g. मग -4g हे आपल्याला डाऊनवर्ड डायरेक्शनने मिळून जाईल. -4g डाऊनवर्ड कशा पद्धतीनं, तर -4 आहे आपलं डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे जे कॅप. ओके, तर द व्हेलॉसिटी व्ही अँड ॲक्सलरेशन ॲट एक्स इज इक्वल टू -2, म्हणजे अँटी क्लॉकवाईजनं फिरत असणार आहे आणि हिची व्हेलॉसिटी ही अपवर्डनं असणार आहे. तर अपवर्डनं असणार आहे म्हणजे जी कॉन्स्टंट स्पीड असल्या कारणानं वरचं जे स्पीड असेल ते कोणतं असेल 4+j असणार आहे. आणि हे ॲट कुठं असणार आहे, लेफ्ट साईडला एक्स इज इक्वल टू -2, कारण की ते रेडियसच आपल्याला 2 दिलेले आहे, राईट साईडला प्लस आणि लेफ्ट साईडला मायनस. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय विचारलं आहे, तर व्हेलॉसिटी तर +4g आली आणि ही +4g कुठं आहे, ऑप्शन बी आणि ऑप्शन डीमध्ये. मग आपल्याला काय काढायचं आहे, ॲक्सलेशन काढायचं आहे आणि हे जे ॲक्सलेशन असतं ते सेंट्रिपेटल ॲक्सलेशन AC बरोबर v² अपॉन आर. मग आता AC बरोबर काय असणार आहे v² अपॉन आर. व्हेलॉसिटी किती होती 4² अपॉन आर, रेडियस आहे 2, म्हणजे 4चा वर्ग 16/2 8 आणि युनिट वेक्टर काय असणार आय कॅप. म्हणजेच ऑप्शन नंबर आपला कोणता, बी हा आपलं करेक्ट ॲन्सर असणार आहे. आता केमिस्ट्रीचे 5 क्वेश्चन आपण घेणार आहोत. याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स 0.3 ग्रॅममध्ये आपल्याला BCC हे BEC झालेलं आहे. BCC म्हणजे बॉडी सेंटर्ड असेल तरी त्याच्यामध्ये एनची व्हॅल्यू किती असते, नंबर ऑफ ॲटम्स हे 2 असतात. आपल्याला माहीत आहे डेन्सिटी इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, मास अपॉन व्हॉल्यूम. मग आता ह्याची आपल्याला डेन्सिटी इंटू काय दिलेला आहे, एचा क्यूब. मग आता व्हॉल्यूम जो असतो तो एचा आपला क्यूब असतो. आपल्याला जो फॉर्म्युला वापरायचा डेन्सिटी इज इक्वल टू बघा, जे आपलं मास आहे ते आपण काय करणार आहे, तर माससाठी आपण m अपॉन व्हॉल्यूम, हा व्हॉल्यूम किती झाला आपल्याला एचा
क्यूब आणि ह्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स तुमचे n झाले, रो इज इक्वल टू. तर आपल्याला हा फॉर्म्युला आता हे जे नंबर ऑफ पार्टिकल्स आहेत हे आपण कॅपिटल N मानू, अवोगाड्रो नंबर जो असतो, आणि हा स्मॉल n. तर आपल्याला कॅल्क्युलेट करायचे नंबर ऑफ पार्टिकल्स म्हणजे m इंटू n अपॉन रो इंटू एचा क्यूब. तर मास जे दिलेलं आहे ते 0.3 ग्रॅम, नंबर ऑफ पार्टिकल्स 2, डेन्सिटी जी दिलेली आहे आणि रो इंटू ए क्यूब ही व्हॅल्यू आपल्याला 3 इंटू 10⁻⁻22. ॲक्च्युली आपल्याला जर न्युमरेटरमध्ये झालं तर 0.2 आणि डिनॉमिनेटरमध्ये 10⁻22. हे आपण कसं कॅन्सल आउट केलं तर हे 3 एके 3 आणि 0.1 इंटू 2 0.2 म्हणजेच 0.2 इंटू 10⁻22. हेच आपण 2 इंटू 10⁻21 म्हणजेच ऑप्शन नंबर हा आपला डी हे याचं ॲन्सर असणार आहे. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघू. या नेक्स्ट क्वेश्चनमध्ये व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ क्रिस्टल सिस्टीम असोसिएटेड विथ 14 ब्रेव्हियस लटायसेस. याच्यामध्ये आपल्याला माहीत आहे 7 क्रिस्टल सिस्टीम आहेत. हे आपलं डायरेक्ट ॲन्सर मिळून जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनमध्ये व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ ब्रेव्हियस लटायसेस प्रेझेंट इन डिफरंट क्रिस्टल सिस्टीम. ब्रेव्हियस लटायसेस किती असतात? वरच्याच प्रश्नात बघितलं 14 ब्रेव्हियस लटायसेस आणि 7 क्रिस्टल सिस्टीम असतात. ओके, तर याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन बघू. व्हाईच टाईप ऑफ बॉन्ड प्रेझेंट इन मॉलिक्युलर क्रिस्टल. तर याच्यामध्ये आपल्याला 3 प्रकारचे असतात. म्हणजेच कोणते कोणते असतात तर ते म्हणजे मॉलिक्युलर क्रिस्टलमध्ये वीक, व्हेरी वीक आणि हायड्रोजन बॉन्डिंग म्हणजे व्हेरियस इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन हे त्याचं ॲन्सर असणार आहे. त्यानंतर आपल्याला विच ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज आयसोमॉर्फस. आयसोमॉर्फसमध्ये आपल्याला काका काकोत्री आणि नाना नानोत्री हे आपल्याला ट्रिक माहीत आहे. म्हणजेच किंवा दुसरं एक्झाम्पल होतं MgF आणि NaO, MgF आणि NaO म्हणजेच एकास एक आणि इथं सोडियमचं एका ऑक्सिजनशी 1:1. इकडं काका काकोत्री 1:1:3, इथं 1:1:3. अशा पद्धतीनं आपल्याला हा ऑप्शन नंबर डी करेक्ट मिळून गेला. त्याच्यानंतर आता आपण बायोचे 10 क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. या बायोच्या 10मध्ये आपल्याला जो पहिला आहे तो नीट 2023 आहे. मोनो हायब्रिड क्रॉस हा 3:1 असतो. त्यानंतर डायहायब्रिड क्रॉस हा आपल्याला 9:3:3:1 असतो. टेस्ट क्रॉस 1:1 असतो आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स हा आपल्याला माहीत आहे की 1:2:1. म्हणजेच पहिल्याचं जे येणार आहे ऑप्शन नंबर 3 जो की आपल्याला ऑप्शन नंबर सेकंडमध्ये दिलेला आहे. म्हणजे हे याचं ॲन्सर असून जाईल. तर याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या आणि नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. पुढं आपल्याला बघा याच्यामध्ये नीट 2022 साली विचारलेल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला व्हॉट एक्सपेक्टेड पर्सेंटेज ऑफ F2 प्रॉग्नी विथ द येलो अँड इनफ्लॅटेड पॉड. तर येलो आणि इनफ्लॅटेड पॉड ज्याच्यामध्ये एक्सपेरिमेंट केल्यानंतर कोणाशी एक्सपेरिमेंट केलेला आहे तर पी प्लॅनचा विथ ग्रीन कलर आणि इनफ्लॅटेड पॉड. बघा ग्रीन कलर मी इथं लिहितोय, ग्रीन कलर आणि इनफ्लॅटेड पॉड, इनफ्लॅटेड जी काय आहे पॉड. तर ग्रीन कलरसाठी मी काय लिहू? कॅपिटल जी. इनफ्लॅटेडसाठी काय लिहू? कॅपिटल आय. आता ह्याचा येलो कलर्ड आणि कन्स्ट्रिक्टेड पॉड. येलो कलरसाठी काय लिहू? येलो कलर आणि कन्स्ट्रक्टेड पॉड. आता येलो कलरसाठी मला स्मॉल जी आणि जे कन्स्ट्रक्टेड पॉड आहेत त्याला स्मॉल आय आणि स्मॉल आय हे लिहिणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये जे गॅमेट्स हे जिनोटाईप झाले ह्याच्या ज्या गॅमेट्स येतील त्या कोणत्या येतील? कॅपिटल जी आणि कॅपिटल आय. आणि ह्याच्यामधले कोण येतील? स्मॉल जी आणि स्मॉल आय. ह्याचं जर आपण काय घेतलं? सेल्फिंग घेतलं म्हणजे जी आय जी स्मॉल आय कॅपिटल आय स्मॉल आय. हा जो रेशो येतो 9:3:3:1 येतो. ओके, म्हणजे आपल्याला हा जो आहे तो F2 जनरेशन आपल्याला मिळून जातं. मग ह्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलं? F2 प्रॉग्नी कशी पाहिजे? येलो आणि इनफ्लॅटेड पाहिजे. आणि आता ही येलो आणि इनफ्लॅटेड म्हणजेच आपली येलो आणि इनफ्लॅटेड ही किती येते? 3:2. बघा F1 कोणती येते? ग्रीन आणि इनफ्लॅटेड येते, डॉमिनंट येते ग्रीन आणि इनफ्लॅटेड. हे 3 येते कोणती? ग्रीन आणि कन्स्ट्रक्टेड येते.
ग्रीन आणि कन्स्ट्रक्टेड येते आणि लास्टची कोणते येते येलो आणि कन्स्ट्रक्टेड. मग आपल्याला लक्षात येतं ह्या 16मधल्या 3 आपल्याला विचारलं आहे कसं येलो आणि इनफ्लॅटेड, तर येलो आणि इनफ्लॅटेड म्हणजे हे आपल्याला 3 येतात. मग ह्या 3 कितीतले येतात 16मधल्या आणि ह्याला जर 100 गुणलं तर आपल्याला लक्षात येतात 3 5 15 म्हणजे जवळपास आपल्याला हे जो रेशो होतो तर 20च्या आसपास येणार आहे आणि हा ऑप्शन नंबर कोणता असणार आहे सी आपला करेक्ट असणार आहे. लक्षात घ्या याच्यासाठी आपल्याला जो पनेट स्क्वेअर आहे याच्या साह्यानं काढलेला आपल्याला आन्सर हे करेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन घेऊ. याच्यामध्ये काय म्हटलं आहे द प्रोडक्शन ऑफ गॅमेट्स बाय पॅरेंट्स फॉर्मेशन ऑफ झायगोट्स द F1 अँड F2 प्लांट्स कॅन बी अंडरस्टूड विथ द डायग्रॅम. आणि जी डायग्रॅम आहे ती कोणती आहे पनेट स्क्वेअर किंवा त्याला आपण स्क्वेअर ब्रॅकेट असं म्हणतो. हे ॲपचं आन्सर आलेलं आहे बुलेट स्क्वेअर नव्हे तर पनेट स्क्वेअर आणि किंवा त्याला आपण चेकर बोर्ड असं म्हणतो. ओके नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. हा जो नीट 2019ला विचारलेला क्वेश्चन आहे. परत एकदा कन्स्ट्रक्शन ऑफ गॅरंटेड पॅरेंट्स इन झायगोट्स F1 आणि F2 हे आपण कशाच्या साह्यानं बघतो तर पनेट स्क्वेअर किंवा चेकर बोर्डच्या साह्यानं आपण हे बघतो. पुढं नेक्स्ट ॲलिज आर. आता ह्या काय असतात ॲलिज आर डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्स ऑफ जीन्स असतात. हे साधं सोपं आपल्याला 1 लाइनर क्वेश्चन विचारला गेलेला आहे. ओके तर आता पुढचा बघू आपण क्वेश्चन. हा क्वेश्चन नंबर 6मध्ये ह्यामध्ये काय विचारलं आहे नीट 2007ला विचारलेला प्रश्न आहे. अ ह्युमन मेल प्रोड्युसेस स्पर्म्स विथ द जिनोटाईप कॅपिटल AB, कॅपिटल A स्मॉल b, स्मॉल a कॅपिटल B आणि स्मॉल a स्मॉल b. तर ह्याच्यामध्ये असं आपल्याला विचारलेलं आहे पार्टनेटिंग ऑफ 2 डायलेक्टिक कॅरेक्टर्स इन इक्वल प्रोपोर्शन्स व्हॉट टाईप ऑफ करस्पॉन्डिंग जिनोटाईप्स इन हिज पर्सन. लक्षात घ्या जर आपण कॅपिटल A पाहिजे त्यामध्ये तर स्मॉल a पाहिजे कारण कॅपिटल B पाहिजे स्मॉल b पाहिजे. बघा तर पहिल्यातला पहिला दुसऱ्यातला पहिला कॅपिटल A बी तयार झाला, पहिल्यातला पहिला दुसऱ्यातला दुसरा कॅपिटल A स्मॉल b, पहिल्यातला पहिला दुसऱ्यातला पहिला स्मॉल a कॅपिटल B, पहिल्यातला दुसरा दुसऱ्यातला दुसरा स्मॉल a स्मॉल b म्हणजे कॅपिटल A स्मॉल a कॅपिटल B स्मॉल b. ऑप्शन नंबर सी काय करेक्ट आन्सर असेल. हां ओके तर आता आपण पुढच्या क्वेश्चनला जाऊ. हा जो नीट 2007ला विचारलेला प्रश्न आहे हा आपण सॉल्व करण्यासाठी घेणार आहोत. तर याच्यामध्ये पी प्लांट आहे ज्याच्यामध्ये येलो सीड्स या डॉमिनंट टू ग्रीन आहेत. मग आता इफ हेट्रोझायगस येलो सीड्स आर प्लांट इज क्रॉस्ड विथ ग्रीन सीड प्लांट व्हॉट टाईप ऑफ रेशिओ येलो अँड ग्रीन सीड प्लांट्स वुड यू एक्सपेक्ट इन F1 जनरेशन. तर बघा ह्याच्यामध्ये जो फिनोटाईप आहे तो कोणता घ्यायचा आहे हेटेरोझायगस येलो सीड घ्यायचा आहे. मग हेटेरोझायगस येलो सीड इथं लिहितो आहे मी हेटेरोझायगस येलो सीड. आता हेटेरोझायगस येलो सीड म्हणजे कॅपिटल Y आणि स्मॉल y घेणं गरजेचं आहे. हे त्याचं फिनोटाईप झालं. आणि दुसरं जे घ्यायचं आहे ग्रीन सीड आहे. मग आता जे ग्रीन सीड असतील हे ग्रीन सीड कसे असतील तर दोन्ही पण काय असतील स्मॉल y हे जिनोटाईप्स असतील. वरचं काय आहे फिनोटाईप हे याचं काय आहे जिनोटाईप्स. ह्याचे गॅमेट्स काय असतील तर कॅपिटल Y स्मॉल y स्मॉल y. पहिल्यातलं पहिलं दुसऱ्यातलं पहिलं आपल्याला लक्षात येतं कॅपिटल Y स्मॉल y, पहिल्यातलं पहिलं दुसऱ्यातलं दुसरं कॅपिटल Y स्मॉल y. ओके आणि आता दुसऱ्यातलं पहिलं दुसऱ्यातलं पहिलं पहिल्यातलं दुसरं स्मॉल y ग्रीन आणि इथं आपल्याला ग्रीन म्हणजे हे 2 आले आपल्याला 50% आणि हे 2 आले आपल्याला 50% म्हणजे 2 आले म्हणजे आपल्याला लक्षात येतं ऑप्शन ए ह्याचं काय असेल आन्सर असेल. ओके तर आपण पुढचा क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 8 याच्यामध्ये आपल्याला 2007 साली विचारलेला क्वेश्चन आहे. काय सांगितलेलं आहे तर 2 genes R and Y are located very close to chromosomal linkage map of maize plant कॅपिटल R Y कॅपिटल Y म्हणजेच आपल्याला स्मॉल r स्मॉल y जिनोटाइप्स आर हायब्रिडाइज F2 सेग्रिगेशन होईल शो. आता ह्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की जे लिंकेज जीन्स आहेत ते सुटेबल कशासाठी असतात क्वाईट क्लोजसाठी असतात
आणि ह्याच्यामध्ये जे आपल्याला ॲन्सर येईल हायर नंबर ऑफ पॅरेंटल टाईप्स हे याचं ॲन्सर मिळून आपल्याला जाईल. तर पुढचा जो क्वेश्चन आहे तो आपण क्वेश्चन नंबर 9 घेतो आहे. अ कॉमन टेस्ट टू फाइंड जिनोटाईप ऑफ अ हायब्रिड इज गिवन बाय. तर हे जे आपण स्टडी करतो क्रॉसिंग ऑफ F1 प्रॉगनी विथ पॅरेंट म्हणजेच ऑप्शन आपल्याला ॲन्सर नंबर बी हे आहे. नंतर आपल्याला जो शेवटचा क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये 6 साली विचारलेला क्वेश्चन आहे. तर ह्याच्यामध्ये हाऊ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ गॅमेट्स विल बी प्रोड्युस्ड इन द पॅरेंट हॅव्हिंग जिनोटाईप ए, कॅपिटल कॅपिटल बी, स्मॉल बी, कॅपिटल सी, स्मॉल सी. म्हणजे आपल्याला जे कोणतं आहेत नंबर ऑफ टाईप्स ऑफ गॅमेट्स फाइंड करण्यासाठी जो फॉर्म्युला आहे 2n. हा जो n असतो ह्या nला काय म्हणतात नंबर ऑफ हेटेरोझायगस पेअर. मग आता हेटेरोझायगस पेअर कोणती आहे तर ही एकच आहे. म्हणजे 2 काय आला 1. म्हणजे ॲन्सर ह्याचं कोणतं असणार आहे 2. तर विद्यार्थी मित्र हे तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा. डेली जर तुम्ही बायोचे 10, फिजिक्सचे 5, केमिस्ट्रीचे 5 अशा पद्धतीनं तुम्ही एक 10-15 दिवसानं जर स्वतःला ॲनालिसिस केलं तर स्वतःची जी मेंटल ॲबिलिटी आहे किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस आहे ही आपल्याला झालेला बदल तुम्हाला दिसून येईल. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं मी कधी सांगणार नाही. तुम्हाला आवडलं तर तुम्ही ते करून टाका.